proof of admission against person making them and by or on their behalf. सेक्शन 21चं हेडिंग काय सांगतो पहा. प्रूफ ऑफ ॲडमिशन अगेन्स्ट पर्सन्स मेकिंग देम. जो कोणी व्यक्ती तशा प्रकारचे ॲडमिशन देत आहे त्याचं प्रूफ, दॅट इज सेक्शन 21. इट लेज डाऊन अंडर ॲडमिशन्स आर रिलेव्हंट and may be proved as against the person who makes them or by his representative in interest. ॲडमिशन्स हे रिलेव्हंट असतात आणि ते प्रूव्ह केले जाऊ शकतात अशा व्यक्तीच्या विरुद्ध ज्या व्यक्तीनं तशा प्रकारचं ॲडमिशन न्यायालयासमोर दिलेलं आहे किंवा त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हनं तशा प्रकारचं ॲडमिशन जर दिलेलं असेल तर ते ॲडमिशन त्याच्या विरोधामध्ये वापरलं जाऊ शकतं ॲज अ एव्हिडन्स. फर्स्ट पार्ट समजलेला आहे. बट आता हे बट आलं बघा. बट मग काल सांगितलं बट एक्सेप्ट प्रोव्हाइडेड दॅट असे काही शब्द आले की थोडंसं काहीतरी हे परत दुसरी भानगड आपल्याला सांगितली असं समजायचं. आणि मग याच्यामध्ये बट दे कॅन नॉट बी प्रूव्ड by or on behalf of the person who makes them except in the following cases. पण ते ॲडमिशन्स हे त्या व्यक्तीच्या वतीनं प्रूव्ह केले जाणार नाहीत. मी म्हणतोय म्हणून ती फॅक्ट ॲडमिट झाली असं कधी कोर्ट ग्राह्य धरणार नाही. म्हणजेच खाली दिलेल्या अपवादाला सोडून इतर कुठल्याही ठिकाणी त्या व्यक्तीचं ॲडमिशन त्याच्या वतीनं प्रूव्ह केलं जाणार नाही किंवा त्याला एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही. हे झालं फर्स्ट पार्ट. आता त्याचे एक्सेप्शन्स त्यांनी खाली दिले आहेत 1, 2, 3 ते नंतर घेऊ आपण. आता फर्स्ट पार्टवर थांबू आपण. उदाहरण देतो एक. द क्वेश्चन इज वेदर ए अँड बी the question is in between A and B whether certain deed is or is not forged. ए आणि बी मध्ये एक वाद चाललेला आहे. त्याच्यामध्ये असा एक प्रश्न आला की ही एक डीड आहे, एक डॉक्युमेंट आहे, हे डॉक्युमेंट खरं आहे का, जुनाईन आहे का फॉर्ज आहे, असा प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित झालेला असताना ए आर्ग्यूज दॅट इट इज जुनाईन. याचं काय म्हणणं आहे, ते डॉक्युमेंट जुनाईन आहे. ॲट दॅट टाइम ऑन कॉन्ट्ररी बी अफर्म्स दॅट इट इज फॉर्ज्ड. याचं म्हणणं काय, डॉक्युमेंट इज जुनाईन. बीचं म्हणणं काय, डॉक्युमेंट इज फॉर्ज्ड. नाऊ ए मे प्रूव्ह, आता या परिस्थितीला अधीन राहून ए मे प्रूव्ह अ स्टेटमेंट बाय बी दॅट डीड इज जुनाईन. आता हे काय प्रूव्ह करू शकतो, त्या बीच्या स्टेटमेंटद्वारे, म्हणजे इन ड्यू कोर्स ऑफ क्रॉस एक्झामिनेशन ऑफ बी ए असं प्रूव्ह करू शकतो की डीड इज जुनाईन. अशा प्रकारचं स्टेटमेंट जर त्या बीनं दिलं तर दिस इज द ॲडमिशन अगेन्स्ट बी इन फेवर ऑफ ए. व्हाईस वर्सा. नाव बी मे प्रूव्ह a statement by A that deed is forged. येते का लक्षात. बी काय म्हणू शकतो, एच्या स्टेटमेंटद्वारे ए जर अशा प्रकारचं स्टेटमेंट न्यायालयासमोर करत असेल की त्या डीड इज फॉर्ज्ड, म्हणजेच काय, बी हॅज प्रूव्ड दॅट फॅक्ट. आपण सांगितलेली गोष्ट स्वतः जर सांगत असलो तर त्याला आपण ॲडमिशन असं म्हणू शकत नाही. पण विरुद्ध पक्षानं, विरुद्ध बाजूनं जर तशा प्रकारचं स्टेटमेंट न्यायालयासमोर केलं जे की आपल्या इंटरेस्टमध्ये आहे, आपल्या फेवरमध्ये आहे, तर दॅट स्टेटमेंट इज ॲडमिसिबल अगेन्स्ट द पर्सन हू मेक्स दॅम. दिस इज द फंडामेंटल रूल ऑफ ॲडमिशन. दिस इज द बेसिक रूल. आता याच्या पुढे जाऊन आणखीन ए कॅन नॉट प्रूव्ह स्टेटमेंट बाय हिमसेल्फ दॅट डीड इज जुनाईन.
or B cannot prove a statement by himself that deed is forged. आपने मुंह से मिट्टू मिया असं होणार नाही, तू म्हणलास म्हणजे खरं असं होणार नाही. पण समोरची पार्टी जर असं म्हणत असेल, तशा प्रकारचं स्टेटमेंट आपल्या हक्कामध्ये आपल्या इंटरेस्टमध्ये जर तो स्टेटमेंट देत असेल विरुद्ध बाजू, तर मग मात्र त्या स्टेटमेंटला आपण ॲडमिशन असं म्हणू शकतो. आणि दॅट ॲडमिशन कॅन बी प्रूव्ड अगेन्स्ट दॅट पर्सन हू हॅज मेड सच स्टेटमेंट. दिस इज द बेसिक रूल ऑफ ॲडमिशन्स. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता एक गोष्ट आपली क्लिअर झाली की ॲडमिशन हे स्वतः आपण आपल्या केसमध्ये ॲडमिशन देऊ शकत नाही, तर विरुद्ध बाजूनं दिलेलं स्टेटमेंट हे ॲडमिशन म्हणून आपण वापरू शकतो आपल्या फेवरमध्ये आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये. आता हे सगळं असताना ह्याचा सेकंड पार्ट काय सांगतो, बट दे कॅन नॉट बी प्रूव्ड बाय or on behalf of the person who makes them except in the following cases. म्हणजे आता याच्या पुढून जे काही केसेस सांगितलेले आहेत, जे काही एक्सेप्शन्स दिलेले आहेत, त्या एक्सेप्शन्समध्ये जर ती केस येत असेल तर ॲडमिशन कॅन बी प्रूव्ड ऑन बिहाफ ऑफ द पर्सन हू मेक्स देम. येते का लक्षात? दिस इज द बेसिक डिफरन्स. या सेक्शनमधला हा डिफरन्स येतो. टू एव्हरी रूल देअर इज अ एक्सेप्शन. To every rule there is a exception, but exception is always important than rule. प्रत्येक नियमाला अपवाद असतो, पण हा अपवादच त्या नियमापेक्षा महत्त्वाचा असतो. दिस इज द वन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ लॉ. कायदा आला म्हणजे नुसता कायदा येत नाही, त्याला अपवाद येतोच. आणि बऱ्याच वेळेस ते अपवादच त्या नियमापेक्षा महत्त्वाचे असतात. मग तसा हा महत्त्वाचा अपवाद या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे सेक्शन 21ला. फर्स्ट वन, अँड ॲडमिशन मे बी प्रूव्ड बाय ऑर ऑन बिहाफ ऑफ पर्सन मेकिंग इट वेन इट इज सच नेचर, अंडरलाईन, वेन इट इज सच नेचर दॅट इफ द पर्सन मेकिंग इट वेर डेड इट वुड बी रिलेव्हंट ॲज बिटवीन थर्ड पर्सन अंडर सेक्शन 32 ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. आता हे ॲडमिशन अशा स्वरूपाचं आहे, ॲडमिशन अशा परिस्थितीमध्ये केलेलं आहे की त्या परिस्थितीला अधीन राहून जर तो व्यक्ती मृत पावला असता तर त्याच्या त्या स्टेटमेंटला रिलेव्हन्सी सेक्शन 32 प्रमाणे, या कायद्याच्या सेक्शन 32 प्रमाणे आली असती. 32 काय? डाईंग डिक्लेरेशन. इट वुड बी रिलेव्हंट और दॅट ॲडमिशन कॅन बी प्रूव्ड ऑन बिहाफ ऑफ दॅट पर्सन who was under the expectation of death. तो मेलाच पाहिजे तरच रिलेव्हन्सी येईल असं नाही. 32 मध्ये तर तो मेलाच पाहिजे. डाईंग म्हणलंय, डाईंग डिक्लेरेशन. पण समजा एक उदाहरण देतो, अशी काही परिस्थिती आली. आता कशी परिस्थिती या उदाहरणामधून अजून क्लिअर होईल. ए इज द कॅप्टन ऑफ शिप अँड ही इज ट्राईड फॉर कास्टिंग इट अवे. या जहाजाच्या कप्तानावरती आरोप ठेवण्यात आला की ते जहाज तू नियोजित मार्गानं न नेता दुसऱ्या मार्गाने घेऊन गेलास, असा आरोप त्या कॅप्टनच्या त्या शिपच्या कॅप्टनवरती ठेवण्यात आलेला आहे. नाव एव्हिडन्स इज गिवन टू शो दॅट द शिप वॉज टेकन आउट ऑफ हर प्रॉपर कोर्स. पुरावा दिला का नाही? साहेब, मी ठरलेल्या मार्गानंच माझं जहाज घेऊन गेलेलो आहे. अँड इन सपोर्ट ऑफ हिज कंटेन्शन द कॅप्टन हॅज प्रोड्यूस्ड अ बुक केप्ट बाय हिम इन ऑर्डनरी कोर्स ऑफ हिज बिझनेस शोविंग ऑब्झर्वेशन्स alleged to have been taken by him from day to day and indicating that ship was not taken out of her proper course. त्या जहाजाच्या कप्तानाला एक सवय होती, ते म्हणजे डायरी लिहायची. 1 जानेवारी 2022 आम्ही पॅसिफिक महासागरामधून थोडंसं पुढे आलो. तिथं आम्हाला एक हिमनग दिसला. मग त्याच्यापासून तेवढा माईलचा डिस्टन्स ठेवून मी परत ह्या बाजूनं गेलो, मी त्या बाजूनं गेलो. व्हॉट एव्हर मे बी, त्या जहाजाच्या कप्तानानं त्याच्या डायरीमध्ये ती नोंद करून ठेवलेली होती. आता सपोज जर तो कप्तान काही कारणानं मृत पावला असता तर मग त्या स्टेटमेंटला तुम्ही सेक्शन 32 प्रमाणे रिलेव्हंट म्हणलो असतो. 32 मध्ये क्लॉज 2 मध्ये येईल हे एक
ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस त्याच्यामध्ये राहून केलेलं स्टेटमेंट आहे. म्हणजे तो कॅप्टन जर मृत पावला असता तर सेक्शन 32 प्रमाणे त्या स्टेटमेंटला रिलेव्हन्सी आली होती, पण सुदैवाने तो वाचला. म्हणून तुम्ही त्याच्यावर खटला दाखल केला आणि सांगितलं की तू हा रस्ता ज्या रस्त्यानं तुम्हाला ठरवून दिला होता त्याच रस्त्यानं जहाज घेणं अपेक्षित होतं, पण तुम्ही ते घेऊन गेलेले नाहीत. म्हणून आता तुमच्यावर आम्ही हा आरोप ठेवतो की तुम्ही चुकीच्या मार्गाने जहाजाला घेऊन गेलात. आणि काही झालं असतं तर टायटनचं काय झालं? व्हॉट एव्हर बी हे सर्कमस्टन्सेस इट मे डिफर्स फ्रॉम केस टू केस. मग अशा परिस्थितीमध्ये त्या कॅप्टननं केलेले स्टेटमेंट्स हे रिलेव्हंट ठरतील. आता ह्या एक्सेप्शन 1 मध्ये इफ द पर्सन मेकिंग इट वेअर डेड इट वुड बी रिलेव्हंट ॲज बिटवीन थर्ड पर्सन अंडर सेक्शन 32 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट. जर तशा प्रकारची कथनं करणारा व्यक्ती मृत पावला असता तर त्याला सेक्शन 32 प्रमाणे रिलेव्हन्सी म्हणून रिलेव्हंट ठरला असता किंवा त्याला बळकटी आली असती. असे स्टेटमेंट्स हे ॲडमिशन म्हणून ऑन बिहाफ ऑफ पर्सन मेकिंग इट वापरता येतील. बेसिक रूल काय सांगतो? ॲडमिशनचा बेसिक रूल काय सांगतो? ॲडमिशन कॅनॉट बी प्रूव्ड ऑन बिहाफ ऑफ पर्सन हू मेक्स देम. जो कोणी ॲडमिशन देईल ते ॲडमिशन त्याच्या वतीनं प्रूव्ह केले जाणार नाहीत, त्याच्या विरोधामध्ये प्रूव्ह केले जातील. बट एक्सेप्शन काय सांगतो? स्टेटमेंट मेड बाय पर्सन इट कॅन बी प्रूव्ड ऑन बिहाफ ऑफ पर्सन who is under the expectation of death. Then it would be relevant. If the person making it were dead असं वापरला शब्द जरी, जर तशा प्रकारची कथनं करणारा व्यक्ती जर मृत पावला असता तर ती कथनं रिलेव्हंट ठरली असती ॲज पर सेक्शन 32 ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. तर त्यावेळेस मात्र तशा प्रकारचे ॲडमिशन्स हे ऑन बिहाफ ऑफ सच पर्सन इट कॅन बी प्रूव्ड. इथे लक्षात येत आहे का? नाव एक्सेप्शन 2. An admission may be proved by or on behalf of person making it when it consists of statements of existence of any state of mind or body relevant or in issue made at the time when such state of mind or body existed and is accompanied by conduct rendering its falsehood improbable. This is the second exception to the admission. May be proved on behalf of person who makes them. एक उदाहरण देतो. A is accused of fraudulently having in his possession counterfeit coin which he knew to be counterfeit. ए वरती काय? बनावट नाणं बाळगल्याचा आरोप ए वर ठेवण्यात आलेला आहे. माहीत असताना की हे नाणं नकली आहे, हे नाणं बनावट आहे, माहीत असताना देखील त्यानं हे नाणं स्वतःजवळ बाळगलं. हे ऑफेन्स आहे IPC मध्ये. ठीक आहे, ते IPC नंतर. ए इज अक्युज्ड ऑफ फ्रॉड्युलंटली हॅव्हिंग इन हिज पोजेशन काउंटरफिट कॉइन विच ही न्यू टू बी काउंटरफिट. नाव ए ऑफर्स टू प्रूव्ह दॅट ही आस्क्ड अ स्किलफुल पर्सन. स्किलफुल पर्सन, तज्ज्ञ आहे, त्यानं त्या स्किलफुल पर्सनला विचारलं आणि सांगितलं टू एक्झामाइन दॅट कॉइन. अरे हे फार माझ्याकडे कसले ते कॉइन आलेत, हे कॉइन खरे आहेत का खोटे आहेत याच्याबद्दल मला जरा माहिती द्या, तुम्ही एक्सपर्ट आहात. अँड दॅट स्किलफुल पर्सन एक्झामाइंड इट अँड टोल्ड ए इट वॉज जुनाईन. त्या स्किलफुल पर्सननं सांगितलं नाही नाही हे नाणं खरं आहे, हे नकली नाही, हे तुम्ही ठेवू शकता. मग त्याचा स्किलफुल पर्सन्सच्या सांगण्यावरनं ते नाणं त्यानं स्वतःकडं ठेवलेलं आहे. ए मे प्रूव्ह दीज फॅक्ट्स. बरोबर ना? आपलं जनरल कॉमन सेन्स तर आपला पटतो ना म्हणाल आपल्या उदाहरणातून तरी. त्याला माहीत नाही, माहिती नव्हती म्हणून त्यानं एक्सपर्टला विचारला हे नाणं खरं का खोटं. एक्सपर्टनं सांगितलं हे नाणं खरं आहे, त्यानं खरं म्हणला म्हणून मी ठेवून घेतलो. ए मे प्रूव्ह दिस फॅक्ट. मग आता हे जे ॲडमिशन येईल इट कॅन बी प्रूव्ड ऑन बिहाफ ऑफ ए. जेव्हा की आपला रूल सांगतो, रूल काय सांगतो? ॲडमिशन कॅनॉट बी प्रूव्ड ऑन बिहाफ ऑफ पर्सन हू मेक्स देम. पण ह्या एक्सेप्शनमध्ये मात्र आपल्याला असंही म्हणता येईल की ॲडमिशन कॅन बी प्रूव्ड ऑन बिहाफ ऑफ पर्सन.
आता प्रोव्हिजन, एक्सेप्शन 2. परत आता लाईन बाय लाईन जाऊ. उदाहरण समजले सर्वांना? मग हे समजायला वेळ लागत नाही. अँड ॲडमिशन मे बी प्रूव्ड बाय ऑर ऑन बिहाफ ऑफ पर्सन मेकिंग इट. जो व्यक्ती तशा प्रकारचे ॲडमिशन्स देईल ते ॲडमिशन्स त्या व्यक्तीच्या वतीनं किंवा त्याच्या हक्कामध्ये प्रूव्ह केले जाऊ शकतात. व्हेन, केव्हा, इट कन्सिस्ट ऑफ स्टेटमेंट्स ऑफ एक्झिस्टन्स ऑफ एनी स्टेट ऑफ माइंड ऑर बॉडी रिलेव्हंट ऑर इन इश्यू. आता उदाहरणामध्ये स्टेट ऑफ माइंड काय याची त्याला वाटलं नानं खरं खोटं आपण पाहावं म्हणून त्यानं त्याला रेफर केला. इन इश्यू, नाणं खरं आहे का खोटं आहे, फॅक्ट इन इश्यू, बरोबर. त्या नाण्याच्या सत्यतेबाबतची पडताळणी त्यानं त्या स्किलफुल पर्सनकडनं करून घेतली. मेड ॲट द टाइम वेन सच स्टेट ऑफ माइंड ऑर बॉडी एक्झिस्टेड. शंका आली म्हणून त्यानं सांगितलं आणि ती तपासणी त्यानं करून घेतली. अँड इज अकंपनीड बाय कंडक्ट रेंडरिंग इट्स फॉल्सहूड इनप्रोबॅबल. याच्यामध्ये त्यानं तसं रेफर करणं, कोण येणं ते नाणं स्किलफुल पर्सनला रेफर करणं म्हणजेच त्याचा कंडक्ट, त्याचं स्टेटमेंट इज अकंपनीड बाय कंडक्ट म्हणता येईल ना. ते नाणं येणं शंका आली की हे नाणं काउंटरफिट आहे म्हणून त्यानं काय केलं, स्किलफुल पर्सनला विचारलं, हे बाबा हे नाणं पहा, ह्याची तपासणी कर आणि मला सांग. नुसताच ए म्हणतो स्किलफुल पर्सनला मी विचारलं होतं पण कोण स्किलफुल पर्सन त्याचं नावच माहीत नाही आलं. पण ए सांगतो नाही मिस्टर बी वॉज देअर आणि त्यानं मला सांगितलं की हे नाणं खरं आहे. म्हणजेच काय, दॅट स्टेटमेंट इज अकंपनीड बाय कंडक्ट रेंडरिंग इट्स फॉल्सहूड इनप्रोबॅबल. त्याचा खोटेपणा असंभाव्य ठरवणारे त्याचे वर्तन त्या ठिकाणी दिसून आलेलं असेल आणि मग त्या परिस्थितीला अधीन राहून जर ते स्टेटमेंट ते करत असेल तर ते ॲडमिशन म्हणून त्या व्यक्तीच्या फेवरमध्ये ऑन बिहाफ ऑफ दॅट पर्सन हे प्रूव्ह केले जाऊ शकतात. समजते का? नाही तुम्ही उशिरा आहात मॅडम, लेट आल्यामुळे तुम्ही समजणार नाही तुम्हाला. मी परत एक वेळ सांगतो. तर एखादे ॲडमिशन हे देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या वतीने प्रूव्ह करता येईल. आता एवढं समजलं का नाही? जर ते ॲडमिशन हे रिलेव्हंट किंवा इन इश्यू, रिलेव्हंट फॅक्ट किंवा फॅक्ट इन इश्यू अशा मानसिक किंवा शारीरिक अवस्थेमध्ये राहून दिलेले असेल. उदाहरणामध्ये या फॅक्ट इन इश्यू, रिलेव्हंट फॅक्ट, मानसिक अवस्था काय काय तिथं काउंटरफिट कॉईनच्या केसमध्ये खरे आहे का खोटे आहे त्याला शंका येणं आणि त्याचा खोटेपणा असंभाव्य करणारे वर्तन जर त्या स्टेटमेंटसोबत जोडलेलं असेल. उदाहरणामध्ये या त्याचा खोटेपणा असंभाव्य ठरवणारे वर्तन त्या केसमध्ये काय होतं, त्यानं काय केलं, त्यानं सांगितलं नाही त्यानं पाठवला, येणं स्किलफुल पर्सनकडं ते नाणं पाठवणं म्हणजे त्याला काही माहीत नाही ना खरं खोटं काय ह्याला मला माहीत नव्हतं. मग तो खोटेपणा असंभाव्य ठरवणारे वर्तन त्या स्टेटमेंटसोबत जर जोडलेले असेल तर ते ॲडमिशन अशा व्यक्तीला त्याच्या वतीनं प्रूव्ह करता येईल. आता समजलं का सर्वांना? सेक्शन 21 अतिशय महत्त्वाचा, कारण की याच्यामध्ये त्यांनी 2 भाग दिलेत. 21 काय ठीक आहे हे सगळं झालं, 17, 18, 19, 20, 21. पण 21 मध्ये दोन्ही बाजू आहेत, ऑन बिहाफ ऑफ अँड अगेन्स्ट. फर्स्ट पार्ट इन्सिस्ट फॉर अगेन्स्ट. पहिल्या पार्टमध्ये सांगितलं की ॲडमिशन हे तुमच्या फेवरमध्ये नाहीच, स्टेटमेंट तुम्ही करताय तुमच्या इंटरेस्टच्या अगेन्स्टमध्ये केलेलं ते स्टेटमेंट आहे तर ते ॲडमिशन म्हणून तुमच्या विरोधामध्ये वापरलं जाईल. पण पार्ट 2 किंवा त्याच्यामधला एक्सेप्शन सांगतो की ते ॲडमिशन्स हे तुमच्या वतीनं वापरले जातील किंवा तुमच्या हक्कामध्ये प्रूव्ह केले जातील असं हा एक्सेप्शन 2 सांगतो. अँड लास्ट वन, ॲडमिशन मे बी प्रूव्ड बाय ऑर ऑन बिहाफ ऑफ पर्सन मेकिंग इट इफ इट इज रिलेव्हंट
otherwise than as an admission. एखादे ॲडमिशन हे ॲडमिशन म्हणून एरवी रिलेव्हंट नसताना जर रिलेव्हंट ठरत असेल तर ते ॲडमिशन प्रूव्ह करता येईल. नाही समजलं? ॲडमिशन मे बी प्रूव्ड बाय ऑर ऑन बिहाफ ऑफ पर्सन मेकिंग इट. हे तर आता फंडामेंटल रूल आपल्या सगळ्यांना पाठ झाला. नेक्स्ट वन, इफ इट इज रिलेव्हंट अदरवाईज दॅन ॲज ॲन ॲडमिशन. उदाहरण देतो. एक उदाहरण आहे आणि मग ह्याचं थोडेसे कॉमेंट्स करू याच्यावर थोडंसं समजायला. A is accused of receiving stolen goods, knowing them to be stolen. A वरती काय आरोप ठेवला आहे की यानं चोरीचा माल विक्रीसाठी जवळ ठेवला. Now, A offers to prove that he refused to sell them below their value. म्हणजे त्या मालाच्या सामानाच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये तो माल त्यानं विक्री करण्यास नकार दिलेला आहे अशा प्रकारची फॅक्ट प्रूव्ह करतो जर करू शकत असेल. साहजिक आहे ना, चोरीचा माल म्हणल्यानंतर काय असतं, 1000ची वस्तू 100 रुपयामध्ये घेऊन जा. ते येतात बघा आपल्या इकडे, घड्याळ घ्या 100 रुपयाला, टायटनचं घड्याळ 200चं. मोठ्या मोठ्या वस्तू, महागड्या वस्तू पण स्वस्तच्या मध्ये विकत असतात. आता एक काय म्हणतो, नाही नाही मला माहीत नाही, ते माल चोरीचा नव्हता. जर तो माल चोरीचा असता तर मी त्या ठरलेल्या किमतीपेक्षा कमी दरानं विकला असता. मी रिफ्यूज केलेला आहे टू सेल दॅट गुड्स बिलो देअर मार्केट प्राइस. ए मे प्रूव्ह दीज स्टेटमेंट्स. आता एनं ते गुड, ते सामान बिलो प्राइस विक्री करण्यास नकार दिलेला आहे. हे जे फॅक्ट आहे, हे जे स्टेटमेंट आहे, व्हॉट इज द रिलेव्हन्सी? काय संबंध आहे स्टेटमेंटचा? दो दे आर नॉट ॲडमिशन्स. उदाहरणात लक्षात आलं. चार्ज काय याच्यावर? रिसिव्हिंग स्टोलन प्रॉपर्टी. हा सांगतो काय, ते गुड्स मी त्याच्या मार्केट प्राइसच्या खाली येऊन विक्री केलेले नाहीत. ही रिफ्यूज टू सेल देम बिलो देअर व्हॅल्यू. आता ही फॅक्ट जर त्याला प्रूव्ह करायचं आहे, हे स्टेटमेंट त्याला प्रूव्ह करायचं आहे, काय संबंध याचा? हे ॲडमिशन आहे का? हे स्टेटमेंट ॲडमिशन होऊ शकतं का? हाऊ? म्हणजेच काय, धिस स्टेटमेंट इज दे आर एक्सप्लेनेटरी ऑफ कंडक्ट इन्फ्लुएन्स्ड बाय फॅक्ट इन इश्यू. आता इथे लक्षात काय झालं, इथे काय झालं, जेव्हा ए अशा स्टेटमेंट करतो की मी रिफ्यूज केलेलं आहे टू सेल द गुड बिलो देअर व्हॅल्यू. सो ए मे प्रूव्ह these statements though they are admissions because they are explanatory of conduct influenced by fact in issue. आता इकडं ॲडमिशन इज रिलेव्हंट अदरवाईज दॅन ॲडमिशन. एरवी रिलेव्हंट नसणारी ॲडमिशन्स केव्हा रिलेव्हंट ठरतात? The last exception is that if an admission is not relevant under this section for the person who makes them, but is relevant under other section of the act, then such statement may be proved by or on behalf of the person who makes it. आता हे कंडक्ट
इन्फ्लुएन्स कधी आलेलं आहे सेक्शन. या कायद्यामध्ये कंडक्ट हा शब्द येऊन गेला का नाही, मोटिव्ह प्रिपरेशन कंडक्ट सेक्शन 8. 8 मध्ये आपण सांगितलं कंडक्ट म्हणजे मेअर स्टेटमेंट डज नॉट अमाउंट्स टू कंडक्ट बट द स्टेटमेंट मस्ट बी अकम्पनीड अँड एक्सप्लेन्ड बाय द ॲक्ट, देन इट वुड बी कम्स विदिन द मिनिंग ऑफ वर्ड कंडक्ट. मग अशा प्रकारे शेवटच्या एक्सेप्शनमध्ये त्यांनी असं सांगितलं की ॲडमिशन मे बी प्रूव्ड बाय ऑर ऑन बिहाफ ऑफ द पर्सन मेकिंग इट इफ इट इज रिलेवंट otherwise than as an admission. येते का लक्षात? कोण सांगते? पार्ट एक्सेप्शन मधला फर्स्ट समजला, सेकंड समजला, शेवटचा हे राहिलेला भाग ॲडमिशन्स हे प्रूव्ह केलं जाऊ शकतं. एखादं ॲडमिशन, एखादं कथन हे एव्हाना ॲडमिशन ठरू शकणार नाही, पण ठरू शकतं. एरवी ॲडमिशन ठरू शकत नाही, पण ठरू शकतं. अशा परिस्थितीमधलं जर ते ॲडमिशन असेल तर ते ॲडमिशन देखील त्या व्यक्तीच्या वतीनं प्रूव्ह केलं जाऊ शकतं, असं हा लास्ट एक्सेप्शन सांगतो. समजलं का नाही? सगळेच धीरगंभीर. प्रत्येक वेळेस सांगू का? समजते का नाही? हो, कोणीच पण नजर आज. बरं ठीक आहे, शेवट सोडून द्या. पहिले दोन समजले का? त्याच्यापूर्वी समजलं का? आणि याच्यामध्ये फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा. इफ द ॲडमिशन इट इज रिलेव्हंट अदरवाईज दॅन ॲज अन ॲडमिशन. याला काय अदरवाईज दॅन ॲज अन ॲडमिशन. एरवी ॲडमिशन म्हणून नसताना जर ते रिलेव्हंट ॲडमिशन ठरत असेल, एरवी ॲडमिशन ठरत नसताना जर ते ॲडमिशन ठरत असेल तर ते रिलेव्हंट आहे ऑन बिहाफ ऑफ पर्सन हू मेक्स देम. आता येते का लक्षात? करेक्ट. सेक्शन 11 मध्ये काय सांगितलंय? फॅक्ट्स रिलेव्हंट अदरवाईज दॅन. हां, तेच त्या मिनिंग वन अँड द सेम. सेक्शन 11 पाहिलं आपण, डिफेन्स ऑफ ॲलिबी. एरवी संबंध नसलेली तथ्य केव्हा रिलेव्हंट ठरतात. एरवी ॲडमिशन ठरत नसलेली स्टेटमेंट्स हे केव्हा ॲडमिशन ठरतात. जर ते रिलेव्हंट असतील तर ते ॲडमिशन हे प्रूव्ह केले जाऊ शकतात ऑन बिहाफ ऑफ पर्सन हू मेक्स देम. सेक्शन 22. When oral admission as to the contents of document are relevant.